नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहे गावी. तर थोडंसं हेअरकट वगैरे करून घेतो. नंतर मग आपला बॅकपॅक बाकी आहे. संध्याकाळची बस आहे आपली गावी जायला. तर आपण तेव्हाच भेटू. जेवण वगैरे बाकी आहे सगळं वगैरे झालेलं आहे. पॅकिंग झालेली आहे. काय बसले आरामात. जेवण होतंय. 7:30 पर्यंत निघायचं आहे. तेव्हा संध्याकाळी हायवेला भेटू. आपली पॅकिंग वगैरे झालेली आहे, बघू शकता. पॅकिंग बिकिंग बरोबर झालेली आहे. तर आता डायरेक्ट आपण हायवेला भेटू. चला मित्रांनो, आपण आलेलो आहे आता हायवेला मलाडच्या. बघू शकता. आता फक्त बसचा वेट करतो. आता बस किती वाजता येते ते माहिती नाही. 7:30 टायमिंग आहे, एस टी आहे. आली की आपण तेव्हा डायरेक्ट व्हिडिओ चालू करणार आहोत. तर चला. बस अजून आलेली नाही आहे. 7:30 वाजले आता. ट्रॅफिक खूप आहे हायवेला. खूप मेजरली खूप ट्रॅफिक आहे. लेट होणार आहे वाटतं बसला. आता 8, पावणे 8, 9 वाजणार आय थिंक बसला. एस टी बस आहे तर थोडा लेटच होतो. बघूया आता बस आल्यावर तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो. आमची काय बस अजून आलेली नाही आहे. 7:30ची बस, वाजून गेल्या 8:30 तरी बस अजून आलेली नाही. अजून बस गोरेगावला आहे. हायवे हे सगळं दिसतं. बस काय अजून आलेली नाही आहे. पूर्ण 10 वाजणार आहेत, कारण की आता वाजलेत 9:30 झालेत प्रॉपर. ते अजून आपली गाडी आलेली नाही आहे. एस टी बस आहेत ना, पूर्ण लेटच होतात हर टायमाला. आता आपल्या नवीन नवीन गाड्या येतात, पण एस टी अजून आली नाही. गोरेगावला होती, पूर्ण वेळ लेट झालेली आहे. आम्ही आहेत 5. 9:30ची बस आत्ता आली. 7:30ची बस आत्ता आली आहे. 9:50ला बस आली आहे. किती लेट बस झाली आहे ना, पूर्ण हवा दोन झाली आहे. बाकीच्या सर्व बस येऊन गेल्या, पण ती बस 2 तास लेट आहे. 2 तास. आता बघूया पुढचं कसं ट्रॅव्हल होतं आहे. चला आपण थोड्या आता आपण आलो आहे कुर्ला स्थानकाला. तिकडे गाडी थोड्या वेळ थांबणार आहे. ड्रायव्हर साईनसाठी थांबले. इकडे पॅसेंजर आहेत उरलेले, ते पण इकडेच येणार आहेत. त्यांची सीट वगैरे आणि खाणं पिणं पण येतं इकडे. खूप गरम होत आहे, खूप उबळायला होतं आहे. आता इकडनं किती वेळ लागतो आहे रत्नागिरीला जायला ते माहिती नाही. मित्रांनो, आपली गाडी थांबली आहे जेवणासाठी. ही आपली गाडी आहे. ते हॉटेल आहे, इथे जेवणासाठी थांबलेली आहे गाडी. आता वाजले आहेत मिनिमम 1:45 झालेलं आहे. आता रात्रीचं मी काही शूट नाही करू शकत, कारण की खूप काळोख आहे. तुम्ही बघू शकता, काही दिसत नाही आहे. खूप काळोख आहे, त्यामुळे मी आता काही शूट करणार नाही आहे. तर फक्त मी सकाळी जेव्हा सकाळ होईल तेव्हा मी शूट करेन फक्त, जेवढं आहे तेवढं. तर आपण जेवून बिवून नंतर भेटू सकाळी. ह्या हॉटेलला आपण थांबलो आहे. तर मी बोलत होतो की रात्रीचं हे बघा फक्त एवढंच दिसतं आहे, काही बाकीचं काही दिसत नाही आहे.
तर याच कारणामुळे मी व्हिडिओ शूट करत नाही आहे. मित्रांनो, आता आपण जेवण वगैरे केलेलं आहे. आई पप्पांनी पण जेवण केलेलं आहे. थोडंसं खाल्लं आहे बस, कारण की जास्त रात्रीचं खाता येणार नाही. आता मी डायरेक्ट सकाळी फक्त तुम्हाला व्ह्यूज दाखवेन की आपण सकाळचा जो व्ह्यू आहे ना तो दाखवणार तुम्हाला. गाड्यावरचे तुम्ही डेली चालत आहेत गाड्या आपल्या. हे आपले पप्पा इथे उभे आहेत, लालपरी चालते. तर आता सकाळीच बघू, जेवढं मॉर्निंगला तुम्हाला शूट करता येईल ना तेवढं मी शूट करणार आहे. चला नंतर भेटू. पूर्ण ट्रक रॉंग वेनी आला आहे म्हणून पूर्ण ट्रॅफिक जाम झाले. तर फायनली आता ट्रॅफिकमधनं आपण बाहेर निघालो आहे. सकाळचे वाजले 5:11. आपण पोचलो आहे चिपळूणला. ही आपली बस. चला आता थोड्या वेळाने सकाळी आता उजेड होईल तेव्हा भेटूया. आपण रत्नागिरी स्टँडला आलेलो आहे बरोबर 7:05ला. हा रत्नागिरी बस स्टॉप आहे. हे आपले आई पप्पा इकडे आहेत, सगळा बॅग वगैरे ठेवलं आहे. या बसने आपण मुंबई टू रत्नागिरी ट्रॅव्हल केलेला आहे. इकडचं वातावरण तुम्ही बघू शकता. आता इकडनं आपण पावसची बस पकडणार आहे, म्हणजे आपल्याला जायचं आहे मेरवीला. तर ती कुठली बस लागणार आहे ती बघायला लागेल. आता टायमिंग बघू. तर चला थोड्या वेळाने भेटतो. रत्नागिरी स्टॉप सोडून आता मेरवीची बस पकडलेली आहे मामाच्या गावाला जायला. रत्नागिरीचा वाट्या बीच. चला आपण सोडली लालपरी. आपण आलो आता आपल्या स्पॉटवर. हाय वाकडा फणस. सर्वात मस्त जागा. लांबून दाखवतो कसं दिसतं हे वडाचं झाड. हा वडाचं झाड म्हणजे हा बस स्टॉप आहे मेरवी म्हणून. हा स्टॉप आहे. एवढा हा पूर्ण स्टॉप आहे. आता मामा येईल घ्यायला रिक्षाने, मग तेव्हा आता डायरेक्ट घरी भेटूया. चाय नाश्ता वगैरे झाला आहे. मामाच्या घरी आलो आहे. हे आहे मामाचं घर. तर आता चाय वगैरे जास्त झालं आहे. आंघोळ बिंघोळ पण केली, सगळं झालं. आता आजचा दिवस पूर्ण आराम करू, कारण की खूप थकलो आहे. कारण की रात्रभर बसमध्ये झोपायला भेटलं नव्हतं आणि बसवाल्याने खूप लेट केलेली गाडी आणि वातावरण पण खूप
तर आपल्या इकडे तर खूप गरम होत आहे. 2-3 दिवस काल की परवाच इथे वादळ येऊन गेलं, तर त्याच्यामुळे थोडंसं लाईट बिट गेली आहे म्हणून. बाकी तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरण एक नंबर आहे. आता इथेच मी थांबवतो व्हिडिओ, कारण की आपल्याला एडिटिंग पण करायची बाकी आहे आणि आता दुसरीकडे जागेकडे जाणार आहे, तेच पण एक्सप्लोअर करायचं आहे. तर आपण नंतर भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग. न्यू ब्लॉग येण्यासाठी वेट करा.